सर नेमकं आंदोलन कशासाठी आहे, काय मुख्य मागण्या आहेत, काय सांगाल? आणि सर्वप्रथम आपलं नाव सांगा. मी मारुती शिंदे, राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचा वरिष्ठ उपाध्यक्ष आणि पुणे जिल्हा अध्यक्ष. खऱ्या अर्थानं ह्या सगळ्या प्रलंबित मागण्या आहेत. शासन दरबारी आमची संघटना जवळजवळ 65 वर्षाची झालेली आहे आणि आम्ही त्यांच्या माध्यमातून सर्व कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी सातत्याने आंदोलनं वगैरे आणि या शासनाशी पत्रव्यवहार करत असतो. परंतु अनेक 6 आंदोलनं झाली तरी 20 सप्टेंबर 2024 रोजी जो GR काढण्यात आला पेन्शनसाठीचा, सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजनेचा, त्याचं या ठिकाणी पालन करून या ठिकाणी कार्यान्वित केलेला नाही. त्याचा स्पष्टीकरणाचा आदेशही प्राप्त झालेला नाही. त्यामुळे कुणालाही या ठिकाणी आपला ऑप्शन फॉर्म भरता येईना पेन्शनचा. ही सगळी अडचण कर्मचाऱ्यांमध्ये झाली खऱ्या अर्थानं. परंतु यामध्ये हाच विषय सुटल्यानंतर आम्हाला उर्वरित राहिलेल्या जे काय या मागणीतल्या काही गोष्टी असतील, मग 10% असेल विषय, तो पण आपल्याला घेता येईल. परंतु हाच विषय पुढं होत नाही आहे. त्यामध्ये तद्वत कर्मचारी भरती झाली पाहिजे की जे कर्मचाऱ्यांना आता सहन करावं लागतं. एका कर्मचाऱ्याला 4 चार्ज दिले जातात. लोकसंख्या आधारित भरती होणं फार गरजेचं आहे. ते सरकार करत नाही आहे, रिक्त जागा भरत नाही आहे. 72,000 70,000ची वल्गना करतं, पण आउटसोर्सिंगने आलेल्या कर्मचाऱ्याला या देशामध्ये काम करून अगदी अल्पशा पगारात म्हणजे 8, 9, 10, 12, 14 मनमाने कंत्राटी कर्मचारी त्या ठिकाणी काम करत असतात. त्यांच्या मुंढ्या बिरगळल्या जातात कारण त्यांचा आर्थिक विकास होत नाही आहे.